उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मवियाच्या खासदारांची मतं फुटली. ठाकरेंच्या पक्षाची 5 तर शरद पवारांच्या पक्षाची 2 मतं फुटल्याचा एनडीएच्या नेत्यांचा दावा. उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडिया आघाडीची 14 मतं फुटली. मतं फुटली, इंडिया आघाडी फुटणार का? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा. एनडीएचे सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती. इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींचा पराभव. सीपी राधाकृष्णन यांना 452, बी सुदर्शन रेड्डींना 300 मतं. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांचा राजीनामा तर नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी दिला राजीनामा. आतापर्यंत 23 आंदोलकांचा मृत्यू, शेकडो आंदोलक जखमी. नेपाळमध्ये आंदोलकांनी संसद पेटवली. नेत्यांच्या मंत्र्यांच्या घरांची ही जाळपोळ. अर्थमंत्र्यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर. जेनझी आंदोलकांनी माघारी परतावं. आंदोलकांनी शांत व्हावं. बालेन शहा यांचं आवाहन. बालेन शहा नेपाळचे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता. वाशी आणि आझाद मैदानात ही डाव फसला. मराठा आरक्षणावरती योगेश केदार यांनी बडे मुद्देमध्ये व्यक्त केली व्यथा. सरकारने फसवणूक केल्याचा आरोप तर संदिग्धता असल्याने जीआरसाठी एसओपी गरजेची राजेंद्र कोंढरेंनी व्यक्त केलं मत. ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल. वनमंत्री गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महानगरपालिका निवडणुकीचं रणशिंग. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाच्या तपासावरती झिशान सिद्दीकींची नाराजी. तपासाबाबत पोलीस गंभीर नाहीत, झिशान सिद्दीकींचा आरोप. भोपोळच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा राडा. पोटनियम बदलून संचालक संख्या वाढवायला शौमिका महाडिक यांचा विरोध. सभेत जोरदार गोंधळ. आयुष कोमकर हत्या प्रकरणी 6 आरोपींना 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी. पुण्यात 4 दिवसांपूर्वी आंदेकर टोळीने केली होती हत्या. नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात आपण एका मोठ्या बातमीने करूया. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला मोठा झटका बसलेला आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडिया आघाडीची 14 मतं फुटलेली आहेत. शिवसेना उभाटाची 5 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची 2 मतं फुटल्याची सूत्रांची माहिती आहे. तर राज्यातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी राज्याच्या माजी राज्यपालांना मत दिल्याचा मोठा दावा खासदार नरेश मस्केंनी केलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यात शरद पवार आणि ठाकरेंच्या पक्षाची जास्त तर काँग्रेसची कमी मतं फुटल्याचा दावा सुद्धा खासदार नरेश मस्केंनी केलाय. त्यामुळे आता या मतफुटीनंतर इंडिया आघाडीत सुद्धा फूट पडणार का असा सवाल विचारला जातो. मनापासून आभार मानतो आणि एनडीएच्या सगळ्या घटक पक्षांचे मी आभार मानतो आणि अभिनंदन करतो की त्यांनी एक अतिशय उत्तम अशा प्रकारचे राष्ट्रपती या देशाकरता निवडले आहेत. मला विश्वास आहे की श्री सीपी राधाकृष्णनजी यांच्या उपराष्ट्रपती पदाच्या काळामध्ये त्या पदाची गरिमा वाढवण्याचं काम ते निश्चितपणे करतील. विरोधकांनी विनाकारण बडबोलेपण केलं, जास्त बोलले. एनडीएचे मतं आम्ही फोडू म्हणून सांगितलं, पण झालं उलटंच. विरोधकांना स्वतःची मतं देखील राखता आली नाहीत. हे या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे. विनाकारण काहीतरी वातावरण तयार करायचं आणि मग तोंडावर पडायचं, अशा प्रकारची अवस्था विरोधकांची आहे. आम्ही जी काही स्ट्रॅटेजी केली होती त्या स्ट्रॅटेजीचा सुद्धा हा विजय झालेला आहे. त्याच्यामुळे किती मतं फुटली, काय मतं फुटली हे तुम्हाला थोडे दिवसात कळेल. म्हणजे ही जी पूर्ण स्ट्रॅटेजी राबवली तुम्ही, त्यात देवेंद्र फडणवीस होते का, एकनाथ शिंदे होते का, अजित पवार होते? यामध्ये माझ्या माहितीनुसार एकनाथ शिंदे साहेब होते, देवेंद्रजी होते, सर्वजण मिळून ही स्ट्रॅटेजी करत होते. साधारणतः किती मतं फुटली असेल? सर्वात जास्त मतदान या ठिकाणी मग त्याच्यामध्ये युबीटी पण आहे, त्याच्यामध्ये एनसीपीपी आहे आणि काही काँग्रेस पण आहे. काँग्रेसचं प्रमाण कमी आहे, परंतु
मतदान हे आमच्या उमेदवाराला झालेलं आहे. तर एनडीएचेच खासदार नाही, ऑपोजिशन बेंचचे खासदार देखील प्रभावित झाले. म्हणून आज आपल्याला हा रिझल्ट जो आहे तो आपल्याला पाहायला मिळाला. ऑपोजिशन बेंचचे खासदार देखील त्यांनी आज CP राधाकृष्णनजी यांना वोट केलेला आहे. CP राधाकृष्णनजींचा बॅकग्राऊंड तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. ते राज्यपाल देखील राहिलेले आहेत महाराष्ट्राचे. आणि अशा एका चांगल्या व्यक्तीला ऑपोजिशनच्या खासदारांना पण मतदान देणं हे मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. तरी सगळी मतदान प्रक्रिया कशी पार पडली आणि इंडिया आघाडीची 14 मतं कशी फुटली आपण एकदा बघूया. एकूण मतदान झालेलं आहे 767 आणि अवैध मतं जी आहेत ती 15 आहेत, तर वैध मतं ही 752 आहेत. एनडीएकडे असलेलं मतदान जे आहे ते 438 आहे. एनडीएला मतं जी मिळाली आहेत ती 452 आहेत आणि अधिकची जी मतं आहेत ती 14 आहेत. तर राज्यसभा सदस्य आणि इतर पक्षांचे असे 30 खासदार आहेत. 30 पैकी 17 खासदार हे गैरहजर राहिलेले आहेत. तर उरलेल्या 13 खासदारांची मतं एनडीएच्या परड्यात पडली का असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय. तर इंडिया आघाडीची 14 मतं फुटली त्या संदर्भातच आपण हे ग्राफिक्स बघतो. इंडियाचे एकूण खासदार जे आहेत ते 325 आहेत. इंडियाकडे असलेलं मतदान जे आहे ते 315 आहे आणि इंडियाला मिळालेलं जे मतदान आहे ते 300च आहे. त्यामुळे 15 मतांचा हा फरक आपल्याला बघायला मिळतोय. तर इंडिया आघाडीची मतं फुटल्याचा दावा करण्यात आलेला आहे. एकूण वैध मतदान जर आपण बघितलं तर 752 एनडीएकडे असलेली मतं 438, तर इंडिया आघाडीकडे असलेली मतं जी आहेत ती 315 आहेत. एनडीएला जे मतं मिळालेली आहेत ती आपण बघतोय 14 अधिकची मतं मिळालेली आहेत. त्यामुळे 438 मतं खरं तर असली पाहिजे होती, मात्र एनडीएला जी मतं मिळालेली आहेत ती आहेत 452, तर इंडिया आघाडीकडे जी 315 मतं आहेत, मात्र इंडिया आघाडीला जी मतं मिळाली आहेत ती फक्त 300 आहेत. त्यामुळे 15 मतांचा फरक आहे. आणि आता बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. करमाळा प्रकरणातील अजित पवारांच्या व्हिडिओवरती मुख्यमंत्री फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या व्हिडिओमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे. महिला अधिकाराच्या पाठीशी मुख्यमंत्री म्हणून ठामपणे उभं राहणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. माढा तालुक्यातील कुर्दू गावातील मुरुम उत्खननावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी निशाणा साधलाय. पोलीस उपाधीक्षक अंजना कृष्णा यांच्या व्हिडिओ आधी महसूल अधिकाऱ्यांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप धैर्यशील मोहिते पाटलांनी केलाय. मुरुम कारवाई विरोधात कुर्डू गावामध्ये सर्वपक्ष बैठक पार पडली. या बैठकीतील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. मुरुम कारवाई दरम्यानचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांची चौकशी करू, त्याचा कार्यक्रम करू असा नितीन जगताप यांचा नवा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावरती बैठक पार पडली. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसह ओबीसी महासंघाच्या शिष्टमंडळाने बैठकीला हजेरी लावली. ज्यांना कोर्टात जायचंय त्यांनी जावं, आंदोलन करायचंय त्यांनी करावं असं बबनराव तायवाडे म्हणाले. तर ओबीसींच्या आरक्षणावरती मराठा समाजासाठी काढलेला GR कोणताही परिणाम होणार नसल्याचं अतुल सावे म्हणाले. आरक्षणाबाबतचा GR सरकारने प्रचंड दबावाखाली काढला. शासनाच्या